या क्षणी तुम्ही अगदी आरामात बसून हा व्हिडिओ पाहत आहात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या जागेवर तुम्ही आत्ता बसला आहात ती जमीन कोट्यावधी वर्षांपूर्वी तब्बल 8,500 अंश सेल्सिअस तापमानाने धगधगत होती, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही आहात ते लाखो वर्ष संपूर्ण बर्फाखाली गाडलेलं होतं, विश्वास बसतोय का? पण या दोन्ही गोष्टी 100% सत्य आहेत. या प्रवासात तुम्ही पृथ्वीच्या तब्बल 450 कोटी वर्षाच्या इतिहासातून जाणार आहात. त्या काळात जिथे आज आपलं सौरमंडळ आहे तिथे विविध प्रकारच्या वायू आणि धुरीचे प्रचंड ढग पसरलेले होते. वैज्ञानिकांच्या मते या धुरीच्या ढगांपासून काही अंतरावर एक तारा अस्तित्वात होता. काळ पुढे सरकत गेला आणि त्या ताऱ्याची ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागली आणि मग त्याच्या गर्भात झाला एक महाविनाशकारी स्फोट. त्या स्फोटाच्या धक्क्याने अंतरिक्षातील धूळ एकमेकांवर दाबली जाऊ लागली. या प्रक्रियेदरम्यान त्या ढगातील धुरीचे कण प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे मोठ्या उल्कापिंडांमध्ये आणि खडकांमध्ये परिवर्तित झाले आणि याच दाबामुळे त्या ढगांमध्ये असलेल्या रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थांमुळे गुरुत्वाकर्षणाची निर्मिती झाली. या गुरुत्वाकर्षणामुळे मध्यभागी हायड्रोजन आणि हिलियम जमा होऊ लागले. मध्यभागी वाढत गेलेल्या दाबामुळे पुन्हा एक प्रचंड स्फोट झाला आणि त्या महाभयंकर स्फोटातून जन्म झाला आपल्या सूर्याचा. अंतरिक्षात विखुरलेल्या क्षुद्र ग्रहांपैकी जड वस्तुमान असलेले ग्रह सूर्याजवळ खेचले गेले आणि त्याची परिक्रमा करू लागले आणि मग अखेरच्या प्रचंड टक्करांमधून जन्म झाला बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळासारख्या ग्रहांचा. वैज्ञानिकांच्या मते त्या काळात पृथ्वी आणि मंगळाच्या दरम्यान थिया नावाचा एक ग्रह सूर्याभोवती फिरत होता. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण निर्माण झाल्यामुळे सूर्याभोवती फिरणाऱ्या त्या ग्रहाची कक्षा बदलली आणि तो हळूहळू पृथ्वीच्या दिशेने खेचला जाऊ लागला आणि मग जे घडलं ते कल्पनेपलीकडचं होतं. त्या भीषण टक्करमुळे पृथ्वीचे तुकडे कणांच्या स्वरूपात अंतरिक्षात उडाले. ते कण पृथ्वीभोवती वलयासारखे फिरू लागले. या परिक्रमा करणाऱ्या कणांमध्ये सतत टक्कर होत राहिली आणि त्या टक्करांच्या मालिकेतून जन्म झाला आपल्या चंद्राचा. त्या काळात पृथ्वीवर फक्त एकच महासागर होता आणि तो तब्बल 1958 अंश सेल्सिअस तापमानावर उकळत होता. आज तुम्ही वेगवेगळ्या नावांनी ओळखत असलेल्या सर्व घटक तेव्हा त्या उकळत्या द्रवरूप सागरात मिसळलेले होते. काळ सरकत गेला. पृथ्वी हळूहळू थंड होऊ लागली. जड घटक, धातू आणि रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ पृथ्वीच्या केंद्राकडे जाऊन जमा झाले आणि हलके घटक वरच्या पृष्ठभागावर स्थिरावले. लाखो वर्ष पृथ्वीवर उल्का वर्षाव होत राहिला. या उल्कांमध्ये मीठ, खनिजे आणि पाण्याचे अंश होते. कोट्यवधी वर्ष हा वर्षाव सुरूच राहिला आणि हळूहळू पृथ्वीची वरची पृष्ठभाग पाण्याने थंड होऊ लागली. वैज्ञानिकांच्या मते हाच तो क्षण होता जेव्हा खोल समुद्रातील ज्वालामुखींच्या उष्णतेतून प्रथम सूक्ष्म जीवांचा जन्म झाला. लाखो वर्षानंतर पृथ्वीची पृष्ठभाग स्थिर होऊ लागली, पण पृथ्वीचा अंतर्भाग रेडिओ ॲक्टिव्ह घटकांमुळे कायम तापलेलाच राहिला. जेव्हा वरची जमीन थंड होत असे तेव्हा आतली उष्णता बाहेर पडू शकत नव्हती आणि त्यातून निर्माण झाले ज्वालामुखी. त्या काळात पाण्याने वेढलेल्या पृथ्वीवर हजारो ज्वालामुखी सतत उद्रेक करत होते आणि लाखो वर्ष ही प्रक्रिया सुरू राहिली. ज्वालामुखींच्या उद्रेकातून हळूहळू पाण्यावर जमीन तयार होऊ लागली, पण अजूनही पृथ्वीवर वातावरण नव्हतं. अंतरिक्षातून उल्का वर्षाव सुरूच होता. सुमारे 300 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर असा काळ आला जेव्हा वातावरण स्थिर होऊ लागलं, ज्वालामुखी शांत होऊ लागले आणि पृथ्वीचा एक दिवस फक्त 18 तासांचा होता. वर्ष सरत गेली. सूक्ष्मजीव विकसित होत गेले. ते समूहाने राहू लागले. सुमारे 250 कोटी वर्षापूर्वी पहिल्यांदाच असे जीव निर्माण झाले जे पाण्यातील खनिजे आणि सूर्यप्रकाश वापरून जगत होते आणि उत्सर्जन म्हणून ऑक्सिजन सोडत होते. हळूहळू वातावरणात ऑक्सिजन वाढू लागला आणि पृथ्वीच्या इतिहासात सुरू झाला एक क्रांतिकारक अध्याय. हजारो वर्ष वातावरणात ऑक्सिजनची मात्रा वाढतच राहिली. पृथ्वीच्या बहुतेक भागात हे सूक्ष्मजीव पसरले आणि मग एक असा काळ आला जिथे वाढत्या ऑक्सिजनमुळेच अनेक सूक्ष्मजीवांचा अंत होऊ लागला. ज्यांनी ऑक्सिजन कधीच अनुभवला नव्हता त्यांच्यासाठी तोच विष ठरला. तोपर्यंत पृथ्वीचं वातावरण थंड होऊ लागलं होतं आणि ऑक्सिजनमुळे वातावरणात ओझोनचं आवरण तयार होऊ लागलं होतं. जमिनीवर आणि पाण्यात असलेल्या लोहाच्या खनिजांनी ऑक्सिजनशी अभिक्रिया केली आणि एक असा काळ आला जेव्हा पृथ्वीची जमीन आजच्या मंगळासारखी
लालसर झाली होती. काळ पुढे सरकत गेला. पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्समध्ये हालचाली सुरू झाल्या, दरार पडू लागल्या आणि आतलं द्रवरूप लावा लाखो वर्ष उघड्यावर उकडत राहिला. या प्रक्रियेमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडची मात्रा प्रचंड वाढली आणि पृथ्वीवर सुरू झाली आम्ल वर्षावाची भीषण मालिका. या आम्ल वर्षावामुळे तापमान घटू लागलं, इतकं घटलं की पृथ्वीवरील पाणी बर्फात परिवर्तित होऊ लागलं आणि मग पृथ्वीच्या इतिहासातील पहिलं महाभयंकर हिमयुग आलं. संपूर्ण पृथ्वी शुभ्र बर्फाने झाकली गेली. सामान्यतः सूर्यकिरण जमिनीवर पडले की जमीन ती ऊर्जा शोषून घेते, पण जेव्हा संपूर्ण पृथ्वी बर्फाने झाकली गेली तेव्हा त्या पांढऱ्या चमकदार बर्फामुळे सूर्यकिरण परत अंतरिक्षात परावर्तित होऊ लागले आणि याच कारणामुळे पृथ्वी लाखो वर्ष गोखलेली राहिली. पण पृथ्वीच्या गर्भातली उष्णता अजूनही जिवंत होती. ती ज्वालामुखींच्या रूपाने पुन्हा बाहेर पडू लागली आणि वातावरणात कार्बन डायऑक्साईड पुन्हा वाढू लागलं. दरम्यान समुद्राच्या अथांग गाभाऱ्यात काही सूक्ष्मजीव हळूहळू बदलत होते. ते ऑक्सिजनचा उपयोग आपल्या शरीराला अधिक जटिल आणि मोठं बनवण्यासाठी करू लागले होते. पाण्यात छोटे समुद्री वनस्पती उगवू लागले आणि जशी जशी ज्वालामुखींची क्रिया वाढली तसं वातावरण पुन्हा उष्ण होऊ लागलं. हळूहळू बर्फ वितळू लागला, पण त्यानंतर पुन्हा आम्लवर्षाव, पुन्हा थंडी, पुन्हा गोठलेली पृथ्वी, असं चक्र हजारो वर्ष चालू राहिलं. या सतत बदलणाऱ्या वातावरणात अनेक जीव नष्ट झाले, अनेक समुद्री वनराई नामशेष झाली, पण जे टिकले ते अधिक सक्षम होत गेले, पृथ्वीच्या बदलत्या तापमानाशी जुळून घेत गेले. आणि मग जेव्हा पुन्हा ज्वालामुखींनी बर्फ वितळवायला सुरुवात केली तेव्हा समुद्री वनस्पती झपाट्याने वाढू लागल्या. ऑक्सिजन पुन्हा वाढू लागला आणि पृथ्वीवरील आम्लवर्षाव कमी होऊ लागला. वातावरणातील वाढत्या ऑक्सिजनमुळे ओझोनचं आवरण जाड होऊ लागलं आणि सुमारे 47 कोटी वर्षांपूर्वी पहिल्यांदाच जमिनीवर मॉस सारख्या वनस्पती उगवू लागल्या. काळ पुढे सरकत गेला. जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आणि वनस्पती वाढू लागल्या. एक असा काळ आला जेव्हा जमिनीवरील झाडांची उंची 80 ते 100 फूट झाली होती. आजच्या 5 ते 6 मजली इमारती इतकी. हा तो काळ होता जेव्हा काही समुद्री जीव समुद्र सोडून जमिनीवर येऊ लागले. ते हळूहळू स्थलीय प्राण्यांमध्ये परिवर्तित झाले. पृथ्वीवरील बहुतांश जमीन एकत्र आली, ज्याला आज आपण पॅन्झिया महाखंड म्हणून ओळखतो. वातावरण आणि तापमान तुलनेनं स्थिर झाले आणि दिवसाची लांबी 21 ते 23 तासांपर्यंत पोहोचली. हळूहळू काही स्थलीय प्राणी डायनासोरमध्ये परिवर्तित झाले. त्यांची शरीरयष्टी विशाल होत गेली. लांब माने, प्रचंड आकार. शिकार करणारे डायनासोर अधिक वेगवान आणि चपळ झाले, कारण जमीन मोठ्या प्रमाणावर एकत्र होती. अनेक भाग वाळवंटी आणि ओसाड झाले. जंगलं मुख्यतः समुद्र किनाऱ्यांजवळ होती. सुमारे 20 कोटी वर्षापूर्वी पॅन्झिया तुटू लागला. खंड वेगळे होऊ लागले. जमीन पाण्याच्या संपर्कात आल्यानं हरित प्रदेश वाढू लागले आणि डायनासोर अधिक विविध आणि शक्तिशाली होत गेले. सुमारे 25 ते 30 कोटी वर्ष डायनासोरांनी पृथ्वीवर राज्य केलं, समुद्रात, जमिनीवर आणि आकाशातही. दरम्यान आफ्रिका वेगळा झाला. भारतीय भूभाग उत्तरेकडे सरकत जाऊन आजच्या तिबेटशी धडकला आणि त्या टक्करमधून निर्माण झाला हिमालय. पण खरी आपत्ती अजून यायची होती. सुमारे 6.5 कोटी वर्षापूर्वी आजच्या माउंट एव्हरेस्टपेक्षाही मोठा एक उल्कापिंड सुमारे 80,000 किलोमीटर प्रतितास वेगानं पृथ्वीच्या दिशेनं झेपावत होता. पृथ्वीच्या वातावरणाला स्पर्श होताच तो पेटला आणि धगधगत पृथ्वीवर आदळला. त्या टक्करची ऊर्जा आजच्या 10 कोटी अणुबॉम्ब एकाच वेळी फुटल्यासारखी होती. जिथे तो आदळला तिथले प्राणी आणि वृक्ष क्षणार्धात वाफ होऊन नाहीसे झाले. आकाशात धुळीचं प्रचंड आवरण पसरलं. समुद्रात महाभयंकर सुनामी उठल्या. भूकंपांनी पृथ्वी हादरली. काही तासातच पृथ्वीचं वातावरण विषारी आणि अंधारमय झालं. डायनासोर उपासमारीनं आणि विषारी वातावरणामुळे पूर्णतः नष्ट झाले. पण काही छोटे सस्तन प्राणी जमिनीखाली राहत होते. ते वाचले. धुळीमुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नव्हता. वनस्पती मरू लागल्या. पृथ्वी पुन्हा थंड झाली. पुन्हा बर्फ पसरू लागला. मात्र यावेळी ही बर्फाची कैद लाखो वर्षांची नव्हती. 80 ते 90,000 वर्षानंतर बर्फ वितळू लागला. वातावरण पुन्हा स्थिर होऊ लागलं आणि ते छोटे जीव बाहेर येऊ लागले. आफ्रिकेतील थंड जंगलांमध्ये काही जीव हळूहळू माकडांमध्ये परिवर्तित झाले. जसं पृथ्वी उष्ण होत गेली तसं जंगलं कोरडी पडू लागली. अन्नाची कमतरता भासू लागली. अन्नाच्या शोधात त्या माकडांनी 2 पायांवर चालायला सुरुवात केली. हळूहळू ते ॲप्समध्ये बदलले आणि पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पसरले.
परिस्थितीनुसार त्यांचं रूप बदलत गेलं आणि मग काळाच्या ओघात आदी मानव उदयास आला. आपण शस्त्र तयार केली, आग शोधली, भाषा, धर्म, कुटुंब आणि संस्कृती निर्माण केली आणि आज आपण स्वतःला पृथ्वीवरील सर्वात विकसित प्रजाती मानतो. पण पृथ्वीला आजसारखं व्हायला 450 कोटी वर्ष लागली आणि आपल्याला एका छोट्या प्राण्यापासून मानव व्हायला लाखो वर्ष. मात्र या काही हजार वर्षात आपण पृथ्वीला जितकं प्रदूषित आणि जखमी केलं तितकं कदाचित कोणत्याही प्रजातीनं केलं नसेल. कार्बन डायऑक्साईड पुन्हा वाढत आहे, परिवर्तन पुन्हा जवळ येत आहे. वैज्ञानिकांचा इशारा स्पष्ट आहे. पृथ्वी पुन्हा एका प्रचंड बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे. भविष्यात पृथ्वी कशी असेल? आपण टिकू का? तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.